मित्रांनो नमस्कार. प्रदीर्घ दिवसाच्या कालावधीनंतर मी आपणासमोर येत आहे. मनोगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, राखेतून फिनिक्स पक्षाने भरारी घ्यावी तशी विजयाची भरारी कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत निकालात महायुतीने घेतली. 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभरातील मतदारांनी विरोधी पक्ष टिकवण्याचा, पर्यायाने लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न हा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत केला. आपल्याला आठवत असेल 2019च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता मिळण्याइतकत ह्या जागा सुद्धा मिळालेल्या नव्हत्या. एवढी अनिर्बंध सत्ता मोदी शहांच्या एनडीए आघाडीला त्यावेळेस भारतीय जनतेने ह्या दिलेल्या होत्या. परंतु त्यानंतर म्हणजे अलीकडे 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला म्हणजे इंडिया आघाडीने प्रचंड मोठी मुसंडी मारून भरघोस असं सीट ह्या आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून समर्थ पर्याय हा इंडिया आघाडीने देशभरात निर्माण केला, देशभरामध्ये उभा केला. पर्यायाने केंद्रामध्ये भरभक्कम विरोधी पक्ष हा इंडियाच्या विरोधात हा आता मात्र उभा ठाकलेला आहे. त्यात महाराष्ट्रातील मतदारांनी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 6 महिन्याच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 30 जागा ह्या महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला दिल्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या विजयामध्ये महाराष्ट्राने हा सिंहाचा वाटा उचलला. परंतु त्याच महाराष्ट्रातील निवडणुकीत मोदी शहांच्या कालच्या सभेला, ज्या काल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान पार पडलं, त्या मोदी शहांच्या विधानसभेच्या निवडणुकीतील सभेंना अक्षरशः खुर्च्या रिकाम्या राहिल्या असताना, अक्षरशः त्या सभांना गर्दी होत नसताना महाराष्ट्रामध्ये महायुतीला हे प्रचंड असं भरघोस यश कसं मिळालं हा प्रश्न मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये हा निर्माण झालेला दिसतो. याबद्दल मोठी साशंकता आणि मोठं संशयाचं दाट धुकं महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, काल मी स्विमिंगला नेहमीप्रमाणे जात असताना पहिल्यासारखं प्रसन्नता ही समाजामध्ये कुठेच दिसली नाहीत. लोकांचे चेहरे हे समाजामध्ये अक्षरशः पडलेले होते. समाजामध्ये अक्षरशः नाराजी ही जनतेच्या मनावर आणि जनतेच्या चेहऱ्यावर ही स्पष्टपणाने काल मला या ठिकाणी दिसून आली. सर्वे करणाऱ्या अनेक संस्था ज्या होत्या, त्यामध्ये मीडिया हाऊस असेल, खासगी संस्था असतील, किंबहुना टीव्ही चॅनलने महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 140हून जागा या हमखास मिळतील असा अंदाज हा वर्तवला होता. असं असताना जनतेने आपले सर्व समस्या या कपड्यात गुंडाळून भारतीय जनता पक्षाच्या महायुतीकडे, ज्या जागा महायुतीला काल मिळालेल्या आहेत ते पाहिलं तर महायुतीकडे जनतेने आत्मसमर्पण कसे केले हा प्रश्न मात्र सतावल्याशिवाय राहत नाहीये. प्रत्यक्षात गावागावात जाऊन रिपोर्टिंग करणारे महाराष्ट्रातील अनेक मान्यवर पत्रकार, त्याबरोबर देशभरातील अनेक हिंदी चॅनलच्या पत्रकारांनी, जे पत्रकार अभ्यासू आहेत, जे पत्रकार सिनियर आहेत, त्या पत्रकारांनी ग्राउंडचा रिपोर्ट हा महाराष्ट्रातील गावखेड्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत 130च्या आसपास जागा मिळतील, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळतील असं छातीटोकपणाने हे असलेले सर्वेक्षण सांगत होते. परंतु महाराष्ट्रातील कालचा निवडणुकीचा निकाल जर आपण बघितला तर महाराष्ट्राच्या निवडणूक निकालामध्ये एवढा बदल कसा झाला हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये आजही निर्माण झालेला दिसतो. यातून ईव्हीएम मशीनवर गेल्या अनेक वर्षापासूनची शंका घेतली जात होती, ती आजही घेतली जात असेल तर यामध्ये मात्र कुठेतरी गडबड नक्की आहेत. या विषयाला मात्र पुष्टी मिळाल्याशिवाय राहत नाहीये. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश राणे, संतोष बांगर, संजय राठोड, अब्दुल सत्तार, रवी राणा निवडून येतात, हमखास निवडून येतात आणि दुसरीकडे मात्र बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नरसय्या आडम मास्तर यांनी कोरोनामध्ये प्रचंड काम केलेलं असताना
हे मातब्बर विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्याही पेक्षा कोरोनाच्या काळामध्ये आरोग्यमंत्री राहिलेल्या राजेश टोपेंनी खूप मोठं काम हे महाराष्ट्रात उभं केलेलं होतं. आपली आई ही मृत्यूशी हॉस्पिटलमध्ये झुंज देत असताना आरोग्यमंत्री असलेल्या राजेश टोपेंनी महाराष्ट्रातील जनतेचा जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत घेऊन केलेलं काम हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाहीत. परंतु त्याच राजेश टोपेंना कालच्या निवडणूक निकालामध्ये हे पराभूत व्हावं लागलं. ते जसे टोपे पराभूत झाले तसेच यशोमती ठाकूर, अमित देशमुख, सुनील देशमुख यांनी देखील त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा व्यापक जनसंपर्क आणि मोठी विकासाची कामे केली असताना देखील त्यांना पराभूत व्हावं लागलं. ही सर्व परिस्थिती जर बघितली तर खरंच महाराष्ट्र हा इतका कसा बदलला आहे. ज्यांना स्वप्नातही आपण विजयी होऊ शकत नाही असं वाटत होतं ते मात्र कालच्या विधानसभेच्या निवडणूक निकालामध्ये विजयाकडे आगेकूच करताना स्पष्टपणाने हे दिसलं देखील आहे. आणि जे स्वप्नातही आपण पराभूत होऊ शकत नाहीत ते बाळासाहेब थोरात, नरसय्या आडम मास्तर आणि राजेश टोपे या मातब्बरांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभव व्हावं लागलं. या सर्व बाबी मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने ह्या चिंताजनक आहेतच. त्याही पेक्षा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर असलेल्या शंका या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काहूर निर्माण करणाऱ्या देखील आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल हे महायुती व महाविकास आघाडीमध्ये ही अतिशय रोमहर्षक सामना होईल असं चित्र दिसत होतं. सकाळी 10:30 पर्यंत साधारण 130 आणि 137 असं चित्र हे महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये असताना साधारणतः 10:30-11 नंतर महायुती हे 200+ वर जातं आणि महाविकास आघाडी मात्र 60-70-80च्या आसपास अडकली. हे मात्र अनाकलनीय नाही तर निश्चितपणाने हे धक्कादायक देखील होतं. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारबद्दल असलेल्या जनतेचा प्रचंड मोठा आक्रोश, मोठी चीड हा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर असताना देखील मतपेटीतून असे आश्चर्यकारक निकाल हे कसे काय आले आहेत असा सामान्यातल्या सामान्य माणसाला पडलेला प्रश्न हा गावखेड्यामध्ये आजही हा व्हिडिओ बनवत असताना हा सर्रासपणाने विचारला जातोय. महाराष्ट्राच्या बाहेर जाणारे उद्योग, बेरोजगारीचे निर्माण झालेले महाराष्ट्रामधील तांडेचे तांडे, जीवनावश्यक वस्तूंची आकाशाला भिडलेली महागाई, महिला व बालिकेच्या अत्याचारात झालेली प्रचंड मोठी वाढ, मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात झालेला भ्रष्टाचार व त्यातून छत्रपतींचा उद्ध्वस्त झालेला पुतळा, हे सर्व प्रश्न महाराष्ट्रातील जनता विसरली की काय असा स्वाभाविकपणाने प्रश्न हा निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीये. परंतु या विजयामागे जे कारण मात्र सांगितलं जातं त्यामध्ये मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं कारण हे दाखवलं जातं. परंतु महाराष्ट्रामध्ये असलेल्या संपूर्ण समस्यांची, प्रश्नांची यादी जर आपण नीटपणाने आकलन केलं तर या सगळ्या समस्यांच्या गर्तेमधून लाडकी बहीण योजनेचे जे यश हे महाराष्ट्रातील महायुतीचे सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत, त्यातून महाराष्ट्रातील प्रश्न हे खरोखर लाडक्या बहीण योजनेमध्ये विरघळून गेले आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय नक्कीच राहत नाहीये. या निवडणुकीच्या यशामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मोठं श्रेय जरी सांगितलं जात असलं तरी ते श्रेय हे अजित पवारांकडून सांगितलं जातं, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सांगितलं जातं. परंतु मित्रांनो, महायुती मात्र काय म्हणते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबत ते मात्र तुम्ही सोडून द्या. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेची, महाराष्ट्रातील स्वाभिमानी माय बहिणीची किंमत ही जर 1500 रुपयावर जर ठरत असेल तर महायुतीने करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्रातील महिला भगिनींना हे विकत घेतले आहेत. त्यांना प्रलोभन दाखवून हे मतं आपल्या झोळीत पाडून घेतलेले आहेत. असाच अर्थ हा या निकालातून स्पष्टपणाने समोर आलेला आहे. असं जर घडत असेल तर महापुरुषांनी पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो तो महाराष्ट्र हा
महापुरुषांनी खरोखर घडवलेला आहेत की काय, असाही प्रश्न आपसुकच निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीये. आज सोशल मीडियातून याबाबत अनेक क्रिया या ऐकायला मिळालेल्या आहेत. त्यात आजचा निकाल म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने गुजरातसाठी केलेलं मतदान हे असू शकतं, असे जर सोशल मीडियावर कमेंट्स ह्या उपलब्ध झालेल्या असतील तर त्यामध्ये मात्र अजिबात आश्चर्य वाटायला नकोय. कारण गत काळातील काही उद्योगधंदे जे मोठे मोठे प्रकल्प होते, वेदांत फॉक्सकॉन सारखे प्रकल्प, अनेक प्रकल्प हे सर्रासपणाने महाराष्ट्राच्या भूमीतून हे गुजरातमध्ये पळवले गेलेले आहेत. ही पार्श्वभूमी मात्र विसरता येणार नाहीये. निकाल आज जरी महाराष्ट्रातील हे महाविकास आघाडीच्या विरोधात गेले असले, किंबहुना महाविकास आघाडीच्या विरोधात हे जाणीवपूर्वक गेले जरी असले, तरी उद्याच्या क्रांतीचा परिवर्तनाचा जन्म हा मात्र सामान्य आणि दरिद्री नारायच्या विझलेल्या चुलीतून होऊ शकतो. हे मात्र या ठिकाणी ध्यानात घ्या. जात धर्माची आणि आफूची गोळी देऊन जनतेला संमोहित करता येतं, त्यातून मात्र जनतेची माथी ही पेटावता येते, परंतु त्यातून मात्र सामान्य लोकांची चुली मात्र या ठिकाणी पेटवता येत नाहीये. महाराष्ट्राच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन बाबत असलेल्या संशयास्पद भूमिकेने महाविकास आघाडीला पुढच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षांच्या विरोधात, प्रस्थापितांच्या विरोधात हे मानसिक युद्ध पुकारावं लागेल. त्याचबरोबर रस्त्यावर उतरून हा संघर्ष हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या बाबत करावा लागेल आणि त्यात कणखर होऊन पुढची लढाई ही समस्त विरोधी पक्षांना, विशेषतः महाविकास आघाडीला ही रस्त्यावरची लढाई ही निकरानी करावीच लागेल. कारण मैदानात जरी महाविकास आघाडी हरली असली तरी ती मात्र मनातून अजिबात हरलेली नाहीये. हे महाविकास आघाडीला पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्यावा लागेल. ज्या रामायणामध्ये सीतेवर समाजाने संशय घेतला होता, म्हणून सीता मैयाला अग्निपरीक्षा ही द्यावी लागली होती, इथे तर कोट्यावधी लोकांचा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर संशय असताना उद्या जर लोकभावनेचा उद्रेक झाला तर पुढच्या काळात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही निश्चितपणाने बदलू शकते. हे महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्षांनी, विशेषतः भाजपेतर असलेल्या विरोधी पक्षांनी हे लक्षात घ्यावं आणि पुढची वाटचाल ही निकराने महाराष्ट्राच्या भूमीत लढली तर महाराष्ट्रामध्ये लोकशाहीत विरोधी पक्ष हा भक्कमपणाने उभा राहील. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये विरोधी पक्ष भक्कम असणं, यातच लोकशाही जिवंत असावी लागेल. हे मात्र सरकार पक्षाने आणि विरोधी पक्षाने हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडीने पुढच्या काळामध्ये अतिशय निकराची, संघर्षाची आणि बाणेदार लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात ही लढावीच लागेल. आणि महाराष्ट्राचा धर्म हा हेच सांगतो, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी आणि फंदपितुरी केलेल्या आहेत त्यांना मात्र महाराष्ट्र पुढच्या काळामध्ये कदापिही माफ करणार नाहीत. हा जो विजय आहे, हा विजय हा केवळ सत्ता आणि संपत्तीने मिळवलेला, धुमाकूळ घातलेला हा विजय आहे, हे मात्र महाराष्ट्रातील जनतेने विसरू नयेत. एवढं मात्र नक्की. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.